देवाभाऊंच्या सरकारने पुढच्या एका महिन्यात कर्जमाफी केली नाही तर सरकारला राज्यात फिरू देणार नाही. खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला गंभीर इशारा. शरद पवार कृषीमंत्री असताना 70,000 कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. शेतकरी आज अडचणीत असताना अशी कर्जमाफी का होत नाही? इथले शेतकरी आम्हाला भेटले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 65,000 सभासद आज अडचणीत आहेत. नाशिक जिल्हा बँकेची चौकशी लावण्याचे काम आम्ही करू, शिवाय दिल्लीत आम्ही 8 खासदार या संदर्भात आवाज उठवू. हा मोर्चा म्हणजे एका मोठ्या कामाची छोटीशी सुरुवात आहे. आज विनम्रपणे आपल्याला जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कर्जमाफी संदर्भात सांगा. त्यानंतर जर एका महिन्याच्या आत आम्हाला कर्जमाफी दिली नाही तर आम्ही सरकारला कुठेही फिरू देणार नाही. 1 महिन्याच्या आत देवाभाऊंच्या सरकारने कर्जमाफी केली नाही तर देवाभाऊंच्या सरकारला राज्यात फिरू देणार नाही, असा गंभीर इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर सडकून टीका करताना केला आहे. त्या नाशिक येथे आयोजित शेतकरी आक्रोश मेळाव्यात बोलत होत्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवार आणि आमचा पक्ष आता स्वस्थ बसणार नाही. आम्ही 8 खासदार, कृषीमंत्री आणि पंतप्रधान यांना भेटून कर्जमाफीच्या मुद्द्यावर चर्चा आणि मागणी करू. शिवाय तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असंही खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्रासमोर अनेक आव्हानं आहेत. 15 वर्षापूर्वी जी स्थिती होती ती आता परिस्थिती नाही. सरकारने कितीही सांगितलं इन्व्हेस्टमेंट आल्या, पण तसे नाही. डेटा तसा सगळं सांगतोय. हिंजवडीत नोकऱ्या गेल्या. टॅरिफमुळे आपल्या सॉफ्टवेअरचे काय होईल सांगता येत नाही. अर्थव्यवस्था ज्या वेगाने पुढे जायला हवी होती तशी गेलेली नाही. GSTत बदल केले, त्याचे स्वागत करते, पण त्यात उशीर केला आहे. काळ ठरवेल किती बदल होईल. पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. लाडक्या बहीण योजनेचे 25 लाख नावे कमी झाली असली तरी सध्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. त्यामुळे योग्य वेळ आलेली आहे. महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. नाशिकमधील शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना शेतात काळे झेंडे लावलेले आहेत. दर 3 तासाला शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतोय आणि हे मकरंद आबाचे वाक्य आहे, असंही खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. आज नाशिकला आपण सगळे सरसकट कर्जमाफी मागण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि ही एका मोठ्या संघर्षाची सुरुवात आहे. जयंतरावांच्या भाषणात म्हणाले की आज नंतर 2-3 महिन्यांमध्ये या सरकारनी ही सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. मी महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांना आवाहन करते की आज नंतर आपण विनम्रपणे आपापल्या जिल्ह्यात जा, तुमच्या कलेक्टरला भेटा, कलेक्टरला विनम्र विनंती करा की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगा की तुम्ही शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करू, ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्ज माफी करा. 1 महिन्याचा कालावधी देऊ. जर 1 महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ह्या सरकारला आम्ही कुठे फिरू देणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते. एक तर इकडे लाडक्या बहिणींना आम्हाला निधी दिला तर दिला, त्याच्यात मी नाही आहे लाडकी, पण लाडक्या बहिणींना निधी दिला आणि पहिल्या टप्प्यामध्ये 25 लाख महिलांची नावं कमी केली. हे आम्ही सहन करणार नाही. फौजियाताई आणि रोहिणीताईंच्या नेतृत्वात आपण एक मोठं जन आंदोलन सुरू करतोय. गाव वाडी वस्तीवर जाऊ, पण ज्या महिलेवर अन्याय केलेला आणि तिचे बंद केलेले आहेत पैसे, तिच्यासाठी संघर्ष करू आणि तिला पैसे मिळवून देऊ. तसंच प्रत्येक शेतकरी बांधवासाठी करू. तुम्ही म्हणला होता सरसकट कर्जमाफी करू, आम्ही तो शब्द दिला होता. तेव्हा UPAचं सरकार होतं, मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री होते आणि आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते. 1-2 नाही 70,000 करोड रुपयाची सरसकट कर्जमाफी आपण तेव्हा केली होती. 7-12 कोरा केला होता. आज सरसकट कर्जमाफी होते ना. नवीन इथे कुणाला पैसे मिळत आहेत. इथे जे शेतकरी आलेत का नाही मला माहिती नाही. त्यांनी सकाळी मला थांबवलं. म्हटलं काय झालं रे बाबा? मला म्हणले तुम्ही चला नाशिक बँकेत आमच्या बरोबर. म्हटलं कशासाठी नाशिक बँकेत चालू? ते म्हणले 5,000 शेतकऱ्यांची नावं, बरोबर ना? 65,000 शेतकऱ्यांची नावं कमी केलेली आहेत आणि नवीन कुठली तरी नावं घेतलेली आहेत आणि आमच्यावर हा अन्याय चाललाय, हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबा. मी तुम्हाला शब्द देते, आम्ही सगळे 8च्या 8 इथे खासदार आहोत. आम्ही दिल्लीला जाऊ, आम्ही केंद्र सरकारकडे तुम्हाला न्याय मागू आणि नाशिक जिल्हा बँकेची इन्क्वायरी लावायची जबाबदारी ही आजपासून आमच्या 8 जणांची आहे. आज हे तुमचं काम नाही, आमची जबाबदारी आजपासून.
ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नाशिक.